मधल्या वेळेत किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खमंग आणि चटपटीत असं काहीतरी खायला मिळालं तर कुणाला नाही आवडणार. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त कुरकुरीत आणि खमंग असा मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. स्वस्तात मस्त तयार होणारा हा खमंग असा चिवडा पचायला अगदी हलका असतो. एकदा बनवून ठेवला की महिनाभर सहज टिकतो आणि जसा आहे तसाच कुरकुरीत राहतो. त्यामुळे असा पौष्टिक चिवडा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता आणि लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता. चला तर मग झटपट खमंग आणि कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया. यासाठी गॅसवर एक जाडसर आणि मोठी कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये थोडे तेल घालायचे आणि तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल गरम झाले की यामध्ये थोडा मक्याचा चिवडा घालायचा. एक मुठभर मक्याचा चिवडा तेलामध्ये घालून छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा. चिवडा तळून झाला की अशा पद्धतीने झाऱ्याने निथळून घ्यायचा, त्यामुळे त्यातील जास्तीचे तेल निघून जाते. तळून घेतलेला मक्याचा चिवडा एका भांड्यामध्ये काढल्यानंतर तेल थोडे गरम करून घ्यायचे आणि पुन्हा त्यामध्ये मुठभर चिवडा घालायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुरमुऱ्यामध्ये जेवढा मक्याचा चिवडा घालायचा तेवढा चिवडा तळून घ्यायचा. तेल चांगले गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला मक्याचा चिवडा घालायचा आहे. ही टिप जर आपण लक्षात ठेवली तर मक्याचा चिवडा चांगला फुलतो आणि अगदी जिभेवर टाकल्याबरोबर विरघळतो. मक्याचा चिवडा तळून झाला की आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. 200 ग्रॅम मुरमुऱ्याचा चिवडा इथे मी आज बनवणार आहे. यासाठी अर्धी ते पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे अगदी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. बऱ्याच जणांना चिवड्यामध्ये शेंगदाणे जास्त प्रमाणात आवडतात, त्यामुळे शेंगदाणे आपण आवडीनुसार कमी जास्त घेतले तरी चालतात. शेंगदाणे तळून झाले की आता यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याच्या ताज्या काड्या घेतल्या आहे. कढीपत्ता काढून स्वच्छ धुवून कोरडा करून नंतर यामध्ये तळून घ्यायचा. मस्त कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा. कढीपत्ता तळून झाला की यामध्ये कापून घेतलेले खोबरे घालायचे. मस्त तांबूस रंग येईपर्यंत खोबऱ्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहे. अगदी खमंग आणि लालसर होईपर्यंत खोबरे तळून घेतले की बाजूला काढून ठेवायचे. आता काय करायचं, कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल राहिली इतपत तेल ठेवायचे आणि बाकीचे सगळे तेल काढून घ्यायचे. आता तेलामध्ये 1 चमचा हळद घातली आणि स्वच्छ निवडून घेतलेले मुरमुरे घालायचे. खमंग असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवताना जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर चिवडा बनवण्याच्या आधी 1 तास हे मुरमुरे उन्हामध्ये ठेवायचे. आता काय करायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे मुरमुरे आपल्याला परतून घ्यायचे आहे. मंद आचेवर 5 ते 6 मिनिटे मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे सर्व मुरमुरे परतून घ्यायचे. मुरमुरे परतून घेतल्यानंतर हाताच्या बोटावर एखादा मुरमुरा बारीक करून पाहायचा. अगदी सहज असा मुरमुरा बारीक झाला की समजून घ्यायचे आपले मुरमुरे छान परतून झाले आहे. आता यामध्ये काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक करून यामध्ये घातल्या. त्याचबरोबर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक कुटून यामध्ये घातल्या. हे दोन्ही साहित्य आपल्याला अगदी कडक कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हा चिवडा महिनाभरासाठी बनवायचा असेल ना तर हे सर्व साहित्य मंद आचेवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. आता आपल्याला हे सर्व मसाले मुरमुऱ्यामध्ये घालायचे आहे. एका पसरट भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व मुरमुरे काढून घेतले. तुम्ही पाहू शकता मुरमुरा हाताच्या बोटावर अगदी सहज बारीक होत आहे. आता आपल्याला यामध्ये बाकीचे सर्व साहित्य घालायचे आहे. तळून घेतलेला कढीपत्ता, तळून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण, त्याचबरोबर तळून घेतलेले खोबऱ्याचे काप आणि तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे. आता कढईमध्ये जे पावडर मसाले आपण तेलामध्ये परतून घेतले होते तेही सगळे यामध्ये घालायचे. कढईमधील सर्व मसाला काढून घेण्यासाठी काय करायचं, कढईमध्ये थोडे मुरमुरे घालायचे आणि मुरमुरे चांगले मिक्स करून यातील सर्व मसाला काढून घ्यायचा. त्याचबरोबर जो आपण मक्याचा चिवडा तळून घेतला तर तोही सगळा यामध्ये घालायचा. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची. आता काय करायचं, हे सर्व साहित्य आधी झाऱ्याने नंतर हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. अशा पद्धतीने हाताने जेव्हा आपण चिवडा मिक्स करून घेतो ना त्यावेळेला अगदी सहज एकजीव होतो. तर आता तुम्ही पाहू शकता अगदी खमंग आणि कुरकुरीत असा आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार झाला आहे. आता जर हा चिवडा तुम्हाला आणखी चटपटीत हवा असेल तर काय करायचं, यामध्ये थोडा बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोडा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, त्याचबरोबर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि वरून थोडे लिंबू पिळून सर्व चिवडा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा.
खमंग आणि चटपटीत असा चिवडा पाहिल्यानंतर तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल. मग काय बनवायचा ना चटपटीत असा चिवडा. आदल्यामधल्या वेळेत किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर हा चिवडा खायला खूप मजा येते. तर मंडळी, तुम्हाला हा सोप्या पद्धतीने तयार केलेला अगदी स्वस्तात मस्त तयार होणाराच खमंग असा चिवडा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा खमंग चिवडा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा. धन्यवाद.